पुण्यातील डीपीडीसीच्या बैठकीतून शिवसेनेला लांब ठेवण्यात आले। अजित पवार आणि विजय शिवतारेंच्या वादामुळे की शिवसेनेला दूर ठेवायचं म्हणून या बैठकीपासून लांब ठेवलंय असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। पाहुयात यावरच लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्याच्या डीपीडीसीत शिवसेनेला टाळलं, विजय शिवतारेंना समितीत स्थानच नाही। राष्ट्रवादीचे सुनील शेळके, भाजपचे राहुल कुल यांना संधी। पुणे जिल्ह्यातले शिवसेनेचे एकमेव आमदार विजय शिवतारे यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये स्थानच देण्यात आलं नसल्याचं समोर आलेलं आहे। अजित पवार आणि विजय शिवतारे यांचे वाद सर्वश्रुत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला अजित पवार आणि विजय शिवतारे यांचं मनोमिलन झालं, मात्र डीपीडीसीच्या बैठकीतूनच त्यांना दूर ठेवण्यात आलंय। तर राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे आमदार राहुल कुल यांना या बैठकीची संधी मिळाली आहे। नामनिर्देशित सदस्य नियुक्तीचा 29 तारखेचा GR समोर आलाय। त्या GR मध्ये 2 आमदारांच्या नावाचा उल्लेख आहे। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, भाजपचे आमदार राहुल कुल यांचं नाव आहे। नव्यानं नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचा हा GR आहे। निमंत्रित सदस्य किंवा सदस्यपद रद्द करण्याचाही GR आहे। स्मॉल कमिटीमध्ये दोघांची नियुक्ती केली असेल। जिल्ह्यातील प्रत्येक आमदार आणि खासदार जिल्हा नियोजन समितीमध्ये असतो, असं विजय शिवतारे यांचं म्हणणं आहे। निवडून आलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून आमदार आणि खासदार हे बाय डिफॉल्ट आहेत सगळे। 2 सदस्य जे तुम्ही बोलताय ती स्मॉल कमिटी आहे। त्या स्मॉल कमिटीच्या अगोदर याच्या अगोदर हे अधिकार पालकमंत्र्यांना होते। मी असताना मी अपॉइंटमेंट केलेली होती, त्यामुळे गैरसमज आपण करताय असं काही झालेलं नाही। निश्चितपणे सगळे आमदार आणि खासदार बाय डिफॉल्ट डीपीडीसीचे सदस्य आहेत। राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साईडलाईन केल्याचं दिसतंय। खातेवाटप, पालकमंत्री पद या सर्व बाबतीत शिवसेनेला दूर ठेवलं जात असल्याचं अनेकदा आरोप केला जातो। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंपेक्षा अजित पवारांना झुकतं माप देत असल्याची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। विजय शिवतारेंच्या निमित्तानं पुन्हा एकदा महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगू शकतो। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। छत्रपती संभाजीनगरच्या डीपीडीसी बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तारातील शीतयुद्धामुळे ही बैठक वादळी होणार अशी शक्यता होती। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरची जिल्हा नियोजन समिती बैठक वादळी। ओएसडीला प्रवेश नाकारल्याने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतप्त। बैठकीत सत्तार शिरसाट वादाची किनार। छत्रपती संभाजीनगरमधील आजची जिल्हा नियोजन बैठक वादळी ठरणार। त्याचबरोबर अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाटांच्या वादाचा अंक या बैठकीत पाहायला मिळणार अशी चर्चा सुरू होती। मात्र तसं काहीही झालं नसल्याचं स्वतः अब्दुल सत्तारांनी सांगितलंय। तर पालकमंत्री संजय शिरसाटांनी जिल्ह्यात दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा सज्जड दमच या बैठकीत भरल्याचं चित्र होतं। काहीच नाही, खेडीमेडीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपली। आता गुंडागिरी या शहरामध्ये चालू नाही। या शहरामध्ये जर गुंडागिरी जर वाढली तर येणाऱ्या उद्योगावर त्याचा परिणाम होतो। तो परिणाम होऊ नये आणि या ठिकाणचे जे खून वगैरे इतर जे काही प्रकार झालेले आहेत गेल्या 6 महिन्यामध्ये ते प्रकार पुन्हा होता कामा नये असं स्पष्ट सूचना मी त्यांना दिलेल्या आहे। दरम्यान या बैठकीमध्ये ओएसडीला प्रवेश न दिल्यामुळे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संतापल्याचं पाहायला मिळालं। खरं तर याला उगाच छावणीचं स्वरूप दिलं। डीपीडीसी जिल्ह्याच्या विकासासाठी असते, सगळ्यांना मुक्तपणे प्रवेश द्या असं मी म्हणत नाही, पण जनरली थोडासा कॉमन सेन्स वापरला पाहिजे ना। बरं, आतमध्ये काही खडाजंगी झाली का कोणत्या विषयाला धरून? ते विचार आता मी आतमधलं मी सांगत होतो, झालं का आतमध्ये पण चर्चा तर झाली सगळ्या विषयावर, आवाज तो उठवला मी। मराठवाड्यासह शहरातील पाणी पुरवठ्याबाबत या बैठकीत चर्चा झाली आणि एकमतानं उपस्थितांनी पाण्यासाठी मोठी पावलं उचलणं गरजेचं असल्याचं म्हटलंय। जे आपल्या मेंढीगिरी अहवाल होता, म्हणजे आपल्या पाण्याचा हा विषय आपण मांडलेला आहे। पाणी कपात करावं
हा जो समितीने निर्णय घेतलेला आहे याला आमचा विरोध आज आम्ही केलेला आहे आणि सगळे मिळून त्याला विरोध करणार आणि आपल्या हक्काचं पाणी कसं आपल्याला मिळणार याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. संजय शिरसाट यांच्यासह इतर आमदार खासदार या बैठकीला उपस्थित होते. तर बैठकीमध्ये सुद्धा काही विषयांवर चर्चा झाली आणि त्यानंतर काही अशी कामं आहेत त्या कामांसंदर्भात माझ्यापर्यंत अहवाल आल्याच्या नंतर मी निर्णय घेईल असं त्यांनी बोलून दाखवलं. कारण एकाच तालुक्याला जास्त निधी मिळाला आहे असं देखील त्यांना विचारण्यात आलेलं होतं. त्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्ण अहवाल घेतोय आणि यावर काम करतोय असं त्यांनी बोलून दाखवलंय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.